आज आहे ना आपण शिल्लक राहिलेल्या इडलीच्या पिठापासून खूप वेगवेगळे आणि नवीन पदार्थ तयार करणार आहोत. व्हिडिओ खूप छोटासा बनवला आहे. 1-1 मिनिटाचा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हे जे मी 4 पदार्थ दाखवले आहेत ना, हे तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी देखील अशा वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता. माने रेसिपीचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे असे छोटा आणि मिनी व्हिडिओ केला आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा इडलीचं पीठ शिल्लक राहिल्यावर काय करायचं हा मोठा प्रश्नच पडतो. तर इथे मी इडलीचं पीठ जर शिल्लक राहिलं असेल तर माझी ही रेसिपी नक्की बघा. तर इथे मी एक चॉपर घेतला आहे. चॉपरमध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक अशी चॉपरला चिरून घेतली आहे. इथे बघू शकता इडलीचं हे जे पीठ आहे ते शिल्लक राहिलेलं होतं. तर यातच मी कांदे, टोमॅटो सगळं चिरून घेतलेलं ह्या पिठामध्ये छान मिक्स करून घेतलं आहे. छान एकजीव करून घेतला आहे. पिठामध्ये कांदे, टोमॅटो छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तुमचे आप्पे पात्र जुने असेल तर तुम्ही या पिठामध्ये 2 चमचे बेसन देखील ॲड करू शकता. बेसनने देखील आप्पे छान खुसखुशीत आणि खमंग होतात. आणि तर इथे बघू शकता मी आप्पे पात्र घेतले आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेत आहे आणि एक करून आपण हे सर्व बॅटर जे आप्पे पात्रात घालून घेत आहोत. इथे फक्त मी इडलीचं बॅटरच घेतलं आहे. दुसरं कोणतं बॅटर किंवा ह्याच्यामध्ये कोणताही पीठ किंवा काही घालून घेतलं नाही. छान इथे आपलं आप्पे पात्र इथे बघू शकता. आप्पे पात्रामध्ये आपले आप्पे छान तयार झाले आहेत. तर इडलीच्या पिठापासून इथे बघा एक नवीन रेसिपी तयार झाली आहे. जर तुमच्याकडे इडलीचं पीठ उरलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आप्पे करून एक नवीन पदार्थ तयार करू शकता. आप्पे घातल्यानंतर गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आणि आपले आप्पे छान शेकून घ्यायचे आहेत. इथे आपले आप्पे छान शेकून झाले आहेत. तर तुम्ही हवं तर चटणीसोबत किंवा चटणी सांबारसोबत दोघांसोबत ही आप्पे खाऊ शकता. अतिशय खमंग आणि चवीला टेस्टी लागतात. जर तुमच्याकडे इडलीचे पीठ उरले असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नवीन रेसिपी करू शकता. तर आप्पे चवीला अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे झाले आहेत. 1 नंबर चवीचे आप्पे इथे तयार झाले आहेत. तर इथे आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत. इथे इडलीचंच पीठ उरलं आहे आणि इथे इडलीचं पीठ साधारण 2 ते 3 वाटी एवढं उरलं होतं. तर या वाटीचं आता मला इडली करायचा कंटाळा आला होता. तर मी यामध्ये 1 वाटीभर रवा घालून घेतला आहे आणि 2 ते 3 चमचे एवढे बेसन घालून घेतले आहेत. आणि या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी छान आपलं साधारण आपण इडलीचं जसं बॅटरचा डो करतो तशा पद्धतीचं इथं इडलीच्या बॅटरसारखं इथे आपल्याला परफेक्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे. तर इथे डोशाचा तवा घ्यायचा आहे आणि त्यावर आपले हे डोशासारखेच आपण एक छोटासा मिनी डोसा तयार करून घेणार आहोत. जसं की आपण टोमॅटो ऑमलेट किंवा उत्तप्पा ज्याप्रमाणे करून घेतो तशा पद्धतीचं करून घ्यायचे. पण उत्तप्पा थोडासा जाड असतो, हा थोडासा पातळ असा करून घ्यायचा आहे. अगदी मध्यम आकाराचा इथे आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे. त्यावर मी कांदा, लसूण, मिरचीची चटणी लावून घेतली आहे आणि त्यावर बारीक खिसलेली ते गाजर घालून घेतले आहेत. बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा हे सर्व यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता सगळ्या भाज्या मी सगळीकडून स्प्रेड करून घेतल्या आहेत. यामध्ये तुम्ही रेड चिली फ्लेक्स घालून घेऊ शकता. इथे मी रेड चिली फ्लेक्स घालून घेतले आहे आणि चीज घालून घेतलं आहे वरून. तर इथे आपलं पिझ्झासारखं उत्तप्पा तयार झाला आहे. तर इडलीचं पीठ शिल्लक राहिलं तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना उत्तप्पासारखा डोसा किंवा पिझ्झा म्हणून मुलांना खाऊ घालू शकता. अतिशय पौष्टिक आणि अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे. मुलं देखील पिझ्झा म्हणून सहज आवडीने खातात. तर मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी देऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की कमेंट करा. तर इडलीच्या पिठापासून हे झाले 2 प्रकारची रेसिपी. तर आता आपण इडली शिल्लक उरल्यानंतर काय करायची याची रेसिपी बघणार आहोत. तर इथे माझ्याकडं 4 ते 6 इडल्या शिल्लक राहिल्या होत्या. तर मी त्या मधून अशा 4 काप करून घेतले आहेत इडलीचे आणि तेलामध्ये छान फ्राय करून घेतले आहेत. तर इथे बघू शकता गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान आपल्या इडल्या फ्राय करून घेतल्या आहेत.
तर इथे बघू शकता तर फ्राय केलेलं मी थोडंसं तेल बाजूला काढून ठेवलं आहे. अगदी 2 ते 3 चमचे एवढं तेल आपल्या या पॅनमध्ये ठेवले आहे. तर इथे बघू शकता अगदी क्रिस्पी अशा इडल्या मी इथे फ्राय करून घेतल्या आहेत. तर पॅनमध्ये 1 चमचा आलं आणि 1 चमचा लसूण असे खिसून घेतलेलं इथे छान परतवण्यासाठी ठेवलं आहे. आलं लसूण छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी पातीचा जो कांदा असतो त्याचे मी गोल असे स्लाइस करून घेतले आहे, अगदी पातळ असे. तर कांदा आपला छान थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये गाजर देखील घालून घेतलं आहे किसलेलं. मुलं भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, पण असं काही वेगळे नवीन पदार्थ करून दिले की मुलं पटकन आवडीने खातात. तर फ्राय केलेली इडली आपण या पॅनमध्ये घालून घेतली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे टोमॅटोचे केचप घालून घेतले आहेत आणि 1 चमचा सोया सॉस घालून घेतला आहे. तर इथे 1 चमचा सोया सॉस घातल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे शेजवान चटणी घालून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे इडली मंचुरियन छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडंसं मी बँडिंगसाठी अगदीच 1 ते 2 चमचे एवढे पाणी घालून घेतले आहे. तर इथे बघू शकता तर आपली ही इडली छान आतून क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आहे. जसे मंचुरियन लागते तशा पद्धतीची इथे आपली इडली मंचुरियन तयार झाली आहे. त्यावर आपण पातीचा कांदा देखील घालून घेणार आहोत. तर इडली उरली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीने इडली मंचुरियन नक्की ट्राय करा. मुले फार आवडीने खातील. किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील अशा पद्धतीचे मंचुरियन करून देऊ शकता. इडली मंचुरियनचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर खूप कमीत कमी मी इथे छोटा व्हिडिओ तयार करण्याची सोपी पद्धत केली आहे. तर इथे 1 जुडीचा पालक बारीक असा चिरून घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यामध्ये 4-5 मिरच्या घेतल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घालून घेतले आहेत. तर इथे मी दहीचा वापर न करता 1 वाटी ताक घालून घेतलं आहे. छान आपल्याला बारीक अशी स्मूथ पेस्ट होईल अशी पालकची प्युरी तयार करून घ्यायची आहे. पालक पराठ्यासोबत खाण्यासाठी इथे मी खोबरे आणि शेंगदाणे, तीळ याची चटणी करून घेतली आहे. खोबरे, शेंगदाणे, तीळ, जिरे, थोडीशी पुदिनाची पाने आणि 2 मिरच्या घालून छान अशी बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चटणीमध्ये मी यातच चवीनुसार मीठ घालून चटणी छान मिक्सरला फिरवून घेतली आहे. इथे 2 कप गच्च भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बेसनचं पीठ देखील घेतलं आहे आणि यामध्ये आपण थोडेसे तीळ घालून घेणार आहोत पिठामध्ये. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा आपण ओवा हाताने क्रश करून घालणार आहोत. तर तयार करून घेतलेली पालकची जी प्युरी आपण मिक्सरला फिरवली होती, ही प्युरी आपण या पिठामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी पीठ छान मळून घ्यायचं आहे. जसं चपातीला मळतो तशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे 3 पदरी इथे पराठा करून घेणार आहे. तर इथे मी 3 असे चपातीचा आकार देऊन इथे पीठ आतमध्ये घालून तेल आणि पीठ तर इथे छान आपला पराठा लाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे देखील तुम्ही करू शकता पराठा किंवा तुम्ही चपाती जसं करतो त्याप्रमाणे देखील अशा पद्धतीचा पराठा करू शकता. तर इथे बघू शकता पराठ्याचा रंग फार सुंदर आला आहे. अजिबात पराठा काळा किंवा पातळ असा झाला नाही. खमंग खुसखुशीत इथे आपला पराठा तयार झाला आहे. खूप सोप्या पद्धतीने इथे मी कमीत कमी वेळेमध्ये 4 प्रकारचे पदार्थ इथे मी तुम्हाला शेअर केले आहेत. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला कमेंट, लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.